आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय तत्वज्ञानहीन भक्ताशी ज्ञान चर्चा. प्रश्न भ्रमित भक्ताचा. परमेश्वर निराकार आहे, तुम्ही साकार कुठल्या आधारावर म्हणता? जर का साकार आहे तर कोणत्या आकारामध्ये आहे? पशु पक्षी वा मनुष्य रूपामध्ये अथवा कोण्या दगडाच्या रूपात आहे परमात्मा? संत रामपालजी महाराज यांचे उत्तर: मी परमेश्वराला वेदांच्या आधारे साकार मानतो, तसेच त्या परमसंतांचे अनुभव व त्यांच्या वाणीच्या आधारे साकार मानतो. ज्यांना परमात्मा यांचा साक्षात्कार झाला आहे त्याबरोबरच तत्वज्ञानाच्या आधारे आणि सद्गुरुदेव यांच्याकडून मिळालेल्या दीक्षा मंत्राच्या साधनेद्वारे ओळखले. तसेच पाहिले की परमेश्वर साकार आहे आणि नर आकार आहे. महर्षी दयानंद व दयानंद यांच्या शिष्यांद्वारे काही अनुवादित केलेल्या वेद मंत्रामधूनही हे स्पष्ट आहे की परमेश्वर हा एकदेशीय तसेच राजासारखा दिसणारा आहे, अर्थात नर आकार आहे. परमेश्वर हा वरील तिसऱ्या मुक्तिधामामध्ये राहतो. तिथून वेगाने म्हणजे चालून येतो आणि जे वर्णीय पुरुष म्हणजेच श्रेष्ठ आत्मा जे दृढ भक्त आहेत त्यांना येऊन परमात्मा भेटतात, त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश करतात. याचा पुरावा ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 26-27, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 1-2, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 16 ते 20, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8-9 मध्ये आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94 मंत्र 1 मध्ये स्पष्ट केले आहे की परमेश्वर पृथ्वी लोकावर कवीप्रमाणे भूमिका करत विचरण करतो. कवियन व्रजम इतरही आणखी वेद मंत्रांमध्ये पुरावा आहे की परमेश्वर साकार नर आकार आहे. ज्या वेद मंत्रांमध्ये महर्षी दयानंद आणि त्यांच्या शिष्यांनी अर्थाचे अनर्थ करून ठेवलेले आहेत, या पुस्तकामध्ये आपल्याला त्या मंत्रांच्या फोटोकॉपीज देखील वाचायला मिळतील, जे महर्षी दयानंद आणि त्यांच्या शिष्यांनी अनुवादित केलेले आहेत. ज्यामध्ये ते सत्य लपवू शकले नाहीत, त्यांनी वेदांच्या त्या मंत्रांचे यथार्थ भाषांतर केले आहे. याला परमेश्वरांची दयाच म्हणावी लागेल की त्यांनी डोळे झाक करत वेदांचे सत्य प्रकट केले. तुम्ही महर्षी दयानंद आणि दयानंद यांच्या शिष्यांनी अनुवादित केलेल्या वेद मंत्रांची छायाप्रतही आपणास वाचायला मिळेल. यावरून आपोआप निर्णय होईल की वास्तविकता काय आहे. संत रामपालदासजी महाराज यांनी सांगितले की माझे पूज्य इष्टदेव कबीर परमेश्वरजी सन 1398 मध्ये विक्रम संवत 1455 ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा सत्यलोकातून म्हणजेच तिसऱ्या मुक्तिधामातून निघून आले. आपल्या चांगल्या आत्म्यांना, दृढ भक्तांना आदरणीय धर्मदासजी, आदरणीय मलुकदासजी, आदरणीय दादूदासजी, आदरणीय नानकदेवजी, आदरणीय गरीबदासजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, हरियाणा आणि आदरणीय घिसादासजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश यांना भेटले. परमपूज्य कबीरजी जे काशी शहरामध्ये विणकर रूपामध्ये लीला करीत असत ते स्वतः परमेश्वर आहेत. त्यांनीच त्या लीला केल्या आहेत जे वेद सांगतात की परमेश्वर अशा अशा लीला करतात. अशाच प्रकारे लीला करण्यासाठी परमेश्वर प्रत्येक युगामध्ये येतात, भक्तांना उपदेश देतात, तसेच यथार्थ आध्यात्मिक ज्ञान आपल्या अमृतवाणी सच्चिदानंद घनब्रह्म यांची वाणी म्हणजे कबीरवाणी मधून सांगतात. याच वाणीला सूक्ष्म वेद म्हणतात, ज्याचे स्पष्टीकरण श्रीमद भगवद गीता अध्याय 4 श्लोक 32-34 मध्येही आहे. गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये इतर अनुवादकर्त्यांनी अर्थाचा अनर्थ केला आहे. मूळ पाठ गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये ब्रह्मणः मुखे शब्द आहे, ज्याचा अनुवाद वेदाची वाणी केला आहे. इथे ब्रह्मणचा अर्थ योग्य केला नाही. कृपया पहा, त्याच अनुवादकर्त्यांनी गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये ब्रह्मणःचा अर्थ सच्चिदानंद घन ब्रह्म जो योग्य अनुवाद केला आहे. इथे गीता अध्याय 4 श्लोक 32 मध्ये म्हटले आहे की यज्ञांचे ज्ञान म्हणजेच धार्मिक विधीचे ज्ञान ब्रह्मणः मुखे सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजेच परमेश्वराने आपल्या मुखकमलातून उच्चारण करून सांगितले आहे. ती सच्चिदानंद घन ब्रह्मची वाणी आहे, ज्यामध्ये परमेश्वराने यज्ञ आणि धार्मिक क्रिया विस्ताराने सांगितल्या आहेत.
हे ज्ञान कबीर परमेश्वरजी यांनी सन 1398 संवत 1455 ज्येष्ठ पौर्णिमा ते सन 1518 माघ शुद्ध एकादशी संवत 1575 पर्यंत अतिथीप्रमाणे राहून आपल्या मुखकमलातून हे ज्ञान सांगितले होते, जिला कबीरवाणी असे म्हणतात। यालाच तत्वज्ञान आणि सूक्ष्म वेद असेही म्हणतात। परमेश्वर कबीरजी म्हणाले होते, हम ही अलख अल्लाह है, कुतुब गौस और पीर, मैं हूँ खालिक धनी, मेरा नाम कबीर। बेद मेरा भेद है, मैं ना मिलूं बेदन के माही, जौन बेद से मैं मिलूं वह बेद जानते नाही। 16 संख पर हमारा तकिया, हम गगन मंडल के जिंदा, हुक्म हिसाबी हम चल आए, काटन यम का फंदा। महर्षी रामानंद जी यांना कबीर परमेश्वर म्हणाले होते, ए स्वामी सृष्टा में सृष्टि हमरे तीर, गरीब दास अधर बसू अभिगत सत कबीर। कबीर परमेश्वर यांनी आदरणीय धर्मदास जी यांना तत्वज्ञान सांगितले। धर्मदास यह जग बोराना, कोई न जाने पद निर्वाणा, यही कारण में कथा पसारा, इनसे कहिए वह राम नियारा। अब मैं तुमसे कहूँ चिताई, त्रिदेवन की उत्पत्ति भाई, माँ अष्टंगी पिता निरंजन, ये जम दारुण वंशन अंजन। निरंजन किन्हे भोग विलासा, दुर्गा को रही तब आशा। 3 पुत्र अष्टंगी जाए, ब्रह्मा विष्णु शिव नाम धराए। तीनों देव अविनाशी नाही, जन्मे मरे आवे जाही। 3 देव की जो करते भक्ति, उनकी कभू ना होवे मुक्ति। बेद मेरा भेद है, मैं ना मिलूं बेदन के माही, जौन बेद से मैं मिलूं उसे बेद जानते नाही। वरील सच्चिदानंद घन ब्रह्म म्हणजे कबीर परमेश्वर यांची वाणी आहे, ज्यामध्ये परमेश्वरांनी आपल्या मुखकमलातून म्हटले आहे की, हे धर्मदास, जे त्या श्रेष्ठ आत्म्यांमधील एक आहेत ज्यांना परमेश्वर भेटले होते। हा सर्व संसार मोक्ष मार्गाशी अपरिचित आहे। मी पूर्ण परमात्मा आहे। मी सर्व सृष्टी रचना आपल्या वचनाने केलेली आहे। 4ही वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद माझ्याच महिम्याचे गुणगान करीत आहेत। परंतु माझ्या परमपदाला प्राप्त करण्याचा भक्ती मार्ग या 4ही वेदांमध्ये नाही, ज्या वेदातून म्हणजे कबीरवाणी जिला सूक्ष्म वेद म्हणतात, म्हणजेच सूक्ष्म वेदातून माझी प्राप्ती होऊ शकते, तो भक्तिविधी या वेदांमध्ये नाही। हे धर्मदास, आणखीन सांगतो, ज्या 3 देवता म्हणजे श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि श्री शिवजींना तुम्ही अजरामर, अविनाशी व अजन्मा मानता, ते 3ही नाशवान आहेत। त्यांचा जन्म मृत्यू होतो। ज्योतिनिरंजन म्हणजेच क्षरपुरुष ब्रह्म या तिघांचा पिता आहे, तसेच दुर्गा ही त्यांची आई आहे। या 3 देवतांची भक्ती करणाऱ्यांचा कधीही मोक्ष होत नाही। पुण्य आत्म्यांनो, त्यावेळी महर्षी दयानंद सारख्या गुरुपद प्राप्त ब्राह्मणांनी परमेश्वर कबीरजी यांचा खूप विरोध केला होता। तसेच जनतेला भरकटून टाकले होते की कबीर अशिक्षित आहे, हा संस्कृत शिकलेला नाही, हा सर्व खोटे सांगत आहे की ब्रह्मा, विष्णू तसेच शिवजी हे नाशवान आहेत। हे खोटे सांगत आहे की वेदांमध्ये परमात्मा साकार आहे। हा विणकर स्वतःलाच परमात्मा म्हणत आहे। परमात्मा तर निराकार आहे, तो विराट परमात्मा तर कणाकणामध्ये विद्यमान आहे। हा कबीर काय जाणतो वेद, श्रीमद भगवत गीता आणि पुराणांविषयी? त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका। त्यावेळी जनता शिक्षित नसल्यामुळे त्या अज्ञानी लोकांचा डाव साधला गेला। अज्ञानाच्या आधारे वेदांचे ज्ञान नसलेल्या दयानंद सारख्या लोकांनी केवळ एका संस्कृत भाषेचा अभ्यास करून महर्षी पदावर विराजमान झाले। दयानंद शास्त्री तर असू शकतो, पण महर्षी नाही। आता तुम्ही दयानंद भक्त आर्य समाजची हीच भाषा बोलत आहात की रामपाल संस्कृत भाषा जाणत नाही, त्याला वेदांचे गहन रहस्य कसे कळणार? त्यामुळे सध्याचा सुशिक्षित समाजही गोंधळून गेला आहे की वेद संस्कृत भाषेत आहेत आणि रामपालजी यांना संस्कृत येत नाही, त्यामुळेच त्यांना वेद कळत नाहीत आणि ते परमेश्वराला साकार म्हणत आहेत। महर्षी दयानंद यांनी तर वेदांच्या आधारे सत्यार्थ प्रकाशची रचना केली आहे। ही धारणा अजूनही तशीच बनली आहे। जोपर्यंत जनतेला वेदांच्या सत्यतेचा परिचय होत नाही, तोपर्यंत हे शास्त्री दयानंदला महर्षी मानत राहतील। वेदांचे सत्य लोकांसमोर मांडण्याचा या दासाचा प्रयत्न आहे, जेणेकरून अज्ञानाचा नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश होऊ शकेल। म्हणून
महर्षी दयानंद आणि त्यांच्या भक्तांनी केलेले वेदांचे अनुवाद मी जनतेला दाखवून देतो की जे परमेश्वर निराकार असल्याचा गवगवा करत आहेत त्यांनीच केलेल्या अनुवादात परमेश्वर साकार लिहिला आहे. सत्यार्थ प्रकाशच्या विश्लेषणातून परमेश्वर प्रत्यक्ष साकार असल्याचे सिद्ध झाले आहे. निराकार परमेश्वर म्हणणाऱ्यांनी म्हणजेच महर्षी दयानंद आणि त्यांच्या भक्तांनी स्वहस्ते केलेल्या भाषांतरात साकार आणि निराकार परमेश्वराचे पुरावे सादर केलेले आहेत. त्यांच्याच अनुवादाच्या फोटोकॉपी आहेत. गोंधळलेल्या भक्ताचा प्रश्न: जर परमेश्वरास साकार मानले तर त्याचे शरीर सिद्ध आहे. जर शरीर सिद्ध असेल तर त्यांना उत्पन्न करणारा दुसरा कोणीतरी असला पाहिजे. जर परमेश्वरास साकार मानले तर तो सर्वव्यापी असू शकत नाही आणि अंतर्यामी सुद्धा असू शकत नाही. जर असे मानले की परमात्मा यांनी आपले शरीर स्वतःच बनवले तर याआधी परमात्मा निराकार होता. हे सत्य आहे जे महर्षी दयानंदने सत्यार्थ प्रकाशमध्ये लिहिले आहे की परमेश्वर निराकार आहे. हेच वेदांमध्ये प्रमाण आहे की परमेश्वर निराकार आहे. आम्ही वेदांना सत्य मानतो. संत रामपालजी महाराज यांचे उत्तर: सरडा म्हणजेच करेलिया हा प्राणी पालीसारखा आहे. हे विचारात घेण्यासारखे आहे. तो आपले रंगरूप बदलतो तर काय परमात्मा त्या सरड्यापेक्षाही दीनहीन आहे का? ज्याला त्याच परमात्म्याने निर्माण केलं आहे. परमेश्वर समर्थ आहे. तो एका शब्दापासून संपूर्ण ब्रह्मांड उत्पन्न करतो, मग नियम तयार करतो. ही संपूर्ण सृष्टी त्या परमेश्वराच्या बनवलेल्या विधानानुसार उत्पन्न होते व नाश पावते. परमेश्वर इतर सर्व जीवांचे शरीर निर्माण करतो तर तो स्वतःचे शरीर देखील निर्माण करू शकतो. शिंपी जसा इतरांसाठी कपडे बनवतो तसा तो स्वतःचेही बनवू शकतो. जी गोष्ट वेदांमध्ये प्रमाणित आहे तर त्याला तुमच्या न मांडण्यामुळे अर्थ असा होईल की तुम्ही सत्याचे अनुयायी नाहीत, मनमाने आचरण करणारे व हट्टी व्यक्ती आहात. हे पहा, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 26-27, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 1-2, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18-19-20, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8-9, जे दयानंदच्या भक्तांद्वारे अनुवादित केले आहे. तसेच सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीमधून, तसेच श्री वेद भिक्षू आर्य समाज मंदिर करोलबाग पोस्ट मुखमेलपूर इब्राहिमनगर दिल्ली येथून प्रकाशित आहे. दयानंदचे भक्त म्हणत राहिले की संत रामपालदासजी महाराज खोटे बोलतात. म्हणतात की वेदांमध्ये परमात्मा साकार सांगितला आहे. आता तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी वाचा. वेदांमध्ये परमेश्वर साकार आहे, नर आकार आहे, याचे असंख्य पुरावे आहेत. कबीर परमेश्वर म्हणत असत, निरंजन धन तेरा दरबार, जहां पर तनिक न न्याय विचार, साचो को तो झूठा बतावे, इन झूठो का एतबार. परमेश्वर कबीर देव म्हणजे कबीर परमेश्वर आपले रूप हलकं तेजोमय म्हणजे सरळ करून आपल्या लोकातून येतात. आपल्या भक्ताच्या संकटाचा नाश करतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात. आर्य समाजी महर्षी दयानंदांच्या शिष्यांच्या अनुवादाची छायाप्रत, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 26. ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 26 ची छायाप्रत आहे. महर्षी दयानंद यांच्या भक्तांनी अनुवादित केले आहे. परमात्मा भक्ती करणाऱ्या भक्तांचे सर्व संकटांचा नाश करतो. आपले रूप सहज करत म्हणजे आपले स्वरूप हलकं तेजस्वी करून तो कबीर देव म्हणजेच कबीर परमेश्वर श्रेष्ठ पुरुषाला भेटतो. विचार करा. दयानंदचे भक्त म्हणतात की कवीही चा अर्थ कबीर देव किंवा कबीर कसा केला आहे हे योग्य नाही. महर्षी दयानंदने यजुर्वेदाचा अध्याय 36 मंत्र 1 मध्ये यजुहूचा अर्थ यजुर्वेद केला आहे. आपण व ला ब म्हणतो. देवचा अर्थ परमेश्वर होतो. म्हणून वेदात ज्या ठिकाणी परमात्मा यांच्या महिम्याचे प्रकरण आहे तिथे जर कवीही हा शब्द लिहिला असेल तर त्याचा अर्थ कबीरदेव असा होतो. म्हणून यांना कबीर परमेश्वर म्हणू व लिहू लागले. परमेश्वराचे हेच नाव वेदोक्त आहे. परमेश्वर द्युलोकात अर्थात प्रकाशमान सतलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर म्हणजे स्थान विराजमान आहेत. एकदेशीय आहेत, साकार आहेत. आर्य समाजी महर्षी दयानंदचे अनुयायी यांच्या अनुवादाची छायाप्रत, ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 27. विशेष स्पष्टीकरण.
ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 27 ची छायाप्रत आहे. जो अनुवाद दयानंदच्या भक्तांनी केला आहे यात स्पष्ट लिहिलं आहे की परमात्मा द्युलोकाच्या अर्थात तेजस्वी सत्यलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहेत. भावार्थ आहे की परमेश्वर एकदेशी आहे, साकार आहे. तेथून निघून पृथ्वी लोकावर सत्य ज्ञान देण्यासाठी येतात. परमेश्वर राजासारखे दर्शनीय आहेत, साकार आहेत. आपल्या निजस्थानाहून जिथे ते राहतात तेथून ते तीव्रगामी होऊन विजेच्या गतीने येतात. आपल्या दृढ भक्ताला, जे चांगले आत्मे दृढ भक्त असतात त्याला येऊन भेटतात. जसे आकाशातील वीज ही फक्त काही धातूला आधार बनवून पडते, त्याचप्रमाणे परमेश्वर विजेपेक्षाही अधिक तीव्र गतीने येतात. आपल्या चांगल्या आत्म्यांना आपले ध्येय बनवून भेटतात. त्याला तत्वज्ञान देण्याच्या उद्देशाने येऊन भेटतात. पहा प्रमाण: आर्य समाजी महर्षी दयानंदचे अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 1. विशेष स्पष्टीकरण: ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 1 ची छायाप्रत आहे, जी दयानंदच्या भक्तांनी अनुवाद केली आहे. सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा दिल्लीद्वारे प्रकाशित आहे. लहान आकाराच्या ऋग्वेदातून घेतले आहे. त्यात स्पष्टपणे लिहिले आहे की परमेश्वर राजासमान दर्शनीय आहेत, म्हणजेच निराकार आहेत. ते आपल्या दृढ भक्ताला अचानक येऊन भेटतात, जशी आकाशीय वीज कोणत्या विशेष धातूवर पडते. आर्य समाजी महर्षी दयानंदच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 2. विशेष स्पष्टीकरण: ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 2 ची छायाप्रत आहे, जिचा अनुवाद दयानंद भक्तांनी केला आहे. त्यात स्पष्ट आहे की परमात्मा यांचे नाव कवीही म्हणजे कबीर देव आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 2 मध्ये हे देखील स्पष्ट केले आहे की ते परमात्मा उपदेश करण्याच्या इच्छेने स्वतः प्रकट होऊन तत्वज्ञान सांगण्याच्या इच्छेने अत्यंत गतिमान पदार्थाप्रमाणे अर्थात विजेच्या गतीने निघून येऊन भक्तांना अनुष्ठानामध्ये भेटतात. दयानंदच्या भक्तांनी कवीचा अर्थ सर्वज्ञ केला आहे. कोणताही कवी सर्वज्ञ नसतो, म्हणून कवीचा अर्थ सर्वज्ञ करणे अनुचित आहे. कवीही चा अर्थ कवी किंवा काव्यकार तर केला जाऊ शकतो, पण जेथे परमात्मा यांचा महिमा वर्णिला आहे तेथे परमात्मा यांचे नाव आहे. तेथे कवीहीचा अर्थ कबीर देव असा करायला हवा. महर्षी दयानंदने सत्यार्थ प्रकाशच्या 3ऱ्या समुल्लासमध्ये पान नंबर 64 वर लिहिले आहे की वेद हे ईश्वरकृत असल्यामुळे निर्विवाद निस्संदेह आहेत. अर्थात वेदांचे प्रमाण वेदांच्या अधीन आहे. वेदांची विशेष व्याख्या ऋग्वेदादी भाष्य भूमिका नावाच्या पुस्तकामध्ये पहा. महर्षी दयानंदच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की वेदांना जाणून घेण्यासाठी व्याकरणात अडकण्याची गरज नाही. वेद ज्ञान हे प्रथम आहे आणि व्याकरण हे निघंटू इत्यादी ऋषींनी लिहिले आहे, जे त्रुटीयुक्त असू शकते. वेद ज्ञान स्वतः प्रमाण आहे, म्हणून कबीरचा अर्थ कबीर किंवा कबीर करणे सूक्ष्म वेदानुसार योग्य आहे. जर या व्याकरणवाल्यांचे मानले तर असे समजावे की त्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव कवी आहे, जसे कुणा मुलीचे नाव कविता आहे. जर कविता या शब्दाचा अर्थ केला तर त्या मुलीला कसे ओळखणार? जेथे मुलगी कविताचे वर्णन केले आहे तिथे त्याचा अर्थ न करता कविता असे लिहिणे उचित आहे. त्याचप्रमाणे कवीविषयी देखील असेच आहे. त्यास वेदांमध्ये कबीर देव लिहिले आहे. तेच कबीर देव, कबीर परमेश्वर, कबीर साहेब हेच लिहायला आणि उच्चारण करू लागले. जसे कुणाचे नाव धर्मवीर आहे, त्याला आपल्या भाषेत धर्मवीर लिहायला लागले, बोलायला लागले, तरीही त्याचा संकेत धर्मवीरकडे आहे. अशाच प्रकारे वेदांमध्ये उल्लेखित कबीर देवला परमेश्वर कबीर, कबीर साहेब लिहू आणि बोलू लागले असे लिहू लागले. पण हे कबीर नाव परमेश्वराचे आहे. तेच परमेश्वर काशी शहरामध्ये विणकर जातीत प्रकट व प्रसिद्ध झाले. वेद त्यांचेच गुणगान करीत आहेत. इतर उदाहरण: यजुर्वेद अध्याय 36 मंत्र 1 च्या मूळ पाठात यजुः हा शब्द लिहिलेला आहे, जो यजुर्वेदाचा बोधक आहे. महर्षी दयानंदने यजुःचा अर्थ यजुर्वेद केला आहे, जो बरोबर आहे. जर यजुःचा अर्थ दुसरा केला तर अनर्थ होईल. यजुः म्हणजे यज्ञीय स्तुती व उपासना देखील होते.
त्याचप्रमाणे या मंत्रात कवी ही शब्दाचा अर्थ कबीर देव करणे योग्य आहे, कारण त्यात परमेश्वराच्या महिम्याचे वर्णन आहे. परमेश्वर मनुष्य सदृश आहे. भक्तजन समाधीत त्या निराकार परमेश्वराला पाहतात. कृपया पहा ऋग्वेद मंडल 8 सूक्त 43 मंत्र 27 मध्ये, जो महर्षी दयानंदच्या भक्तांद्वारे अनुवादित आहे. आर्य समाजी महर्षी दयानंदच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 8 सूक्त 43 मंत्र 27. ही ऋग्वेद मंडल 8 सूक्त 43 मंत्र 27 ची छायाप्रत आहे, जी महर्षी दयानंदच्या भक्तांद्वारे अनुवादित आहे. यात हे स्पष्ट आहे की परमात्मा मनुष्यवत म्हणजे ज्ञानवान अर्थात तत्वदर्शी मनुष्याप्रमाणे आहे. त्वान म्हणजे आपणास, जनासह म्हणजे साधक जन, इंधते म्हणजे समाधीमध्ये पाहतात. विचार करा, हा अनुवाद परमात्मा यांना निराकार सांगणाऱ्याच्या लेखणीचा आहे, ज्यामध्ये हे स्पष्ट आहे की परमात्मा मनुष्य सदृश आहे, समाधीमध्ये पाहिला जातो. आता परमेश्वराला निराकार म्हणणाऱ्यांनी तर चूळभर पाण्यात बुडून मरण पत्करावे किंवा सत्याचा स्वीकार करून शाश्वत मोक्षासाठी माझ्याकडून उपदेश घ्यावा, स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा उद्धार करून घ्यायला हवा. या ऋग्वेद मंडल 8 सूक्त 43 व मंत्र 27 चा यथार्थ अनुवाद खालीलप्रमाणे आहे. मनुष्यवत अंगिरस्तम अग्ने म्हणजे, हे परमेश्वरा, आपण मनुष्य सदृश सर्वांगयुक्त सहशरीर साकार आहात. यम त्वा म्हणजे जसे ज्या आपल्याला, जनस म्हणजे साधक जन, इंधते म्हणजे समाधीमध्ये पाहतात, स म्हणजे ते तुम्ही, मला म्हणजे मला, वचः म्हणजे आपल्या अमृत वचनाने म्हणजेच तत्वज्ञानाने, बोधी म्हणजे ज्ञान करून द्यावे. परमात्मा 3 प्रकारे शरीर धारण करून जगाचे पालन पोषण करतात. पहा, दयानंदच्या भक्तांनी अनुवादित केलेला ऋग्वेद मंडल 9 सूक्त 67 मंत्र 26 तसेच ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8 मध्ये जो खाली लिहिला आहे. आर्य समाजी महर्षी दयानंदच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 67 मंत्र 26. आर्य समाजी महर्षी दयानंदच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8. ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8 ची छायाप्रत आहे. याआधी ऋग्वेद मंडल 9 सूक्त 67 मंत्र 26 ची छायाप्रत आहे, दयानंद भक्तांद्वारे ज्याचा अनुवाद केला आहे. या मंत्रामध्येही हे प्रमाणित झाले आहे की परमेश्वर सहशरीर आहेत. परमात्माचे 3 अवस्थेत शरीर आहे. एका शरीरामध्ये परमेश्वर द्युलोकामध्ये अर्थात शाश्वत स्थानात, ज्याला सतलोक देखील म्हटले आहे, त्या लोकात अत्यंत तेजस्वी शरीरयुक्त आहेत. त्या शरीराच्या 1 रोम रंध्राचा प्रकाश हा करोडो सूर्य आणि करोडो चंद्रांच्या एकत्रित प्रकाशापेक्षा जास्त आहे. ही परमेश्वराच्या शरीराची पहिली अवस्था आहे. दुसरी अवस्था जी शरीर धारण करण्याची, त्यात परमात्मा प्रत्येक युगात एका नवजात बालकाचे रूप धारण करून कोण्या शहरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलातील तलावात पाण्यात कमळाच्या फुलावर अवतरित होतात. त्यामुळे परमेश्वराला नारायण असे देखील म्हणतात. नार म्हणजे पाणी आणि अयान म्हणजे अवतरित होणे म्हणजेच येणे, म्हणून परमेश्वराला नारायण म्हटले जाते, ज्याचा अर्थ आहे पाण्यावर विश्राम करणारा. तिसऱ्या स्थितीत परमेश्वर संत किंवा ऋषींचे रूप धारण करून श्रेष्ठ पुरुषांना, जे दृढ भक्त असतात, त्यांना भेटतात. त्यांना तत्वज्ञानाची ओळख करून देतात. या मंत्रात दयानंदाचे भक्त आपल्या हाताने लिहित आहेत की परमात्मा सुंदर शरीर धारण करतात. वेदज्ञान सत्य आहे, परंतु महर्षी दयानंदचा सत्यार्थ प्रकाश असत्य आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की परमात्मा निराकार आहे. आपण स्वतः पहा, या वेद मंत्रामध्ये हे स्पष्ट आहे की परमेश्वर 3 स्थितीत शरीर धारण करतात. पुरुष याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे परमेश्वर आहे. महर्षी दयानंदद्वारे अनुवादित केलेल्या यजुर्वेदाच्या अध्याय 40 मंत्र 17 मध्ये दयानंद याने पुरुषचा अर्थ पूर्ण परमात्मा केला आहे. तसेच ऋग्वेदादी भाष्य भूमिकाच्या पान 125 वर पुरुषचा अर्थ असा केला आहे की पुरुष त्याला म्हटले जाते ज्याला सर्वशक्तिमान ईश्वर म्हटले जाते.
त्यामुळे वाचकांना विनंती आहे की ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8-9 मध्ये भाषांतरकाराने जी चतुराई केली आहे ती समजून घ्या आणि पुरुष याचा अर्थ परमेश्वर समजा. परमात्मा 3 शरीर कशा प्रकारे धारण करतात? कृपया खालील व्याख्या वाचा. 1. परमात्मा सत्यलोकात अत्याधिक प्रकाशयुक्त मानव सदृश शरीरात विराजमान आहेत, ज्यांच्या एका रोमकूपाचा प्रकाश करोडो सूर्यांपेक्षा जास्त आहे. 2. बालक रूपात पृथ्वीवर प्रकट होतात, लीलामय शरीराने मोठे होतात, मग तत्वज्ञानाचा प्रचार करतात. 3. ऋषी किंवा संताच्या रूपात कुठेही प्रकट होऊन ते दृढ भक्तांना भेटतात आणि तत्वज्ञानाचा प्रचार करतात. जेव्हा परमात्मा दुसऱ्या प्रकारचे शरीर धारण करून म्हणजे शिशुरूप धारण करून पृथ्वीवर प्रकट होतात, त्यावेळी त्यांच्या पालनपोषणाची लीला कुमारी गाय म्हणजे कालवडद्वारे होते. कृपया वाचा ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9 मध्ये, जो खालील प्रमाणे आहे. आर्य समाजी महर्षी दयानंदच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9. विशेष स्पष्टीकरण: ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 9 ची छायाप्रत आहे, जी महर्षी दयानंदच्या भक्तांद्वारे अनुवादित केली आहे. यामध्ये परमेश्वरांच्या दुसऱ्या प्रकारच्या शरीराच्या स्थितीचे वर्णन आहे, ज्या शरीरात परमात्मा बालकाचे रूप धारण करून जंगलातील पाण्यावर प्रकटतात. त्यावेळी त्या बालकाच्या वेशातील त्या परमात्मा यांच्या पोषणाची लीला कालवड म्हणजे कुमारी गायींकडून होते. हाच पुरावा कबीर सागर या पवित्र ग्रंथात आहे, जे आदरणीय धर्मदासजी यांच्याद्वारे साधारणतः सन 1420 च्या सुमारास लिहिले गेले होते. त्यामध्ये लिहिले आहे की परमेश्वर कबीरजी शिशुरूप धारण करून लहरतारा नावाच्या तलावात कमळाच्या फुलावर आपल्या द्यूलोक म्हणजे सत्यलोकातून निघून येऊन विराजमान झाले. तेथून त्यांना एक निपुत्रिक विणकर दाम्पत्य घरी घेऊन आले. बालक रूपातील परमेश्वर यांनी बरेच दिवस काही खाल्ले प्यायले नाही. मग ऋषी रामानंदजी यांच्या सूचनेनुसार तसेच एका संताच्या रूपात प्रकट झालेल्या शिवजी यांच्या सूचनेप्रमाणे एक कुमारी गाय म्हणजे कालवड आणली गेली. परमेश्वर कबीरजी यांच्या आशीर्वादाने त्या कुमारी गायीने म्हणजे कालवडीने दूध दिले. ते बालक कबीरदेव यांनी प्यायले. ते वासरू म्हणजे कालवड रोज दूध देऊ लागले. अशा प्रकारे बालक रूपात लीला करणाऱ्या परमेश्वर यांच्या संगोपनाची लीला झाली. या उपरोक्त वेद मंत्रांमध्ये हे स्पष्ट आहे की परमेश्वर एकदेशीय आहेत, म्हणजेच एका स्थानावर तिसऱ्या मुक्तिधामामध्ये अर्थात द्यूलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहेत. तिथून वेगाने येतात. जसे एखादी व्यक्ती शुभ्र रंग धारण करून येते, परमात्मा राजासारखा दर्शनीय तेजोमय शरीर धारण करतात, शिशुरूप घेऊन प्रकट होतात. त्यावेळी परमात्मा यांचे पालन पोषण कुमारी गायींद्वारे होते. उपदेश करणाऱ्याच्या इच्छेने म्हणजेच तत्वज्ञान देण्यासाठी स्वतः येतात. चांगल्या आत्म्यांना भेटतात. ते नर आकार आहेत, अर्थात मनुष्य सदृश आहेत. या उपरोक्त वेद मंत्राच्या छायाप्रतींवरून तुम्हाला हे स्पष्ट झाले आहे की वेदांमध्ये परमेश्वर साकार आहेत. ते राजासारखे दर्शनीय अर्थात नर आकार आहेत, म्हणजेच मनुष्य सदृश आहेत, पाहता येऊ शकणारे आहेत. आपल्या द्यूलोकाच्या तिसऱ्या स्थानावर एका ठिकाणी विराजमान आहेत. महर्षी दयानंदने सत्यार्थ प्रकाश समुल्लास 9 मध्ये लिहिले आहे की परमात्मा कोणत्या एका ठिकाणी विराजमान नाही, तो विभू म्हणजे सर्वव्यापी आहे. तर वेद सांगतात की परमात्मा एकाच ठिकाणी विराजमान आहे, तो एकदेशीय आहे. यावरून महर्षी दयानंदाचे सत्यार्थ प्रकाश हे वेदांच्या ज्ञानाविरुद्ध निखालस अज्ञान असल्याचे सिद्ध झाले. करौंथा कांड या घटनेचे हेच कारण होते की आर्य समाजाच्या आचार्यांनी महर्षी दयानंदाच्या अनुयायांची दिशाभूल केली की रामपालदासजी महाराज लोकांमध्ये संभ्रम पसरवतात. महर्षी दयानंद यांची प्रतिमा मलिन करत आहे. तो म्हणजे रामपालजी महाराज परमात्मा यांना साकार सांगत आहे, तर वेदांमध्ये परमात्मा निराकार आहे असे लिहिले आहे. आता या आचार्यांनी चूळभर पाण्यात बुडून मरायला हवे किंवा संत रामपालदासजी महाराज यांच्याकडे येऊन स्वतःचे कल्याण करून घ्यावे. तर वेदांमध्ये परमात्मा साकार आहे आणि त्यांनीच त्यांच्या हस्ते वेदांचा अनुवाद केला आहे. याचा परिणाम असा आहे की महर्षी दयानंदचा पराभव झाला आणि या दासचा म्हणजे संत रामपालजी महाराज
विजय झाला आहे. आर्य समाजी महर्षी दयानंद यांच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94 मंत्र 1. विशेष स्पष्टीकरण. ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94 मंत्र 1 ची छायाप्रत आहे, जिचा अनुवाद दयानंद भक्तांनी केला आहे. या मंत्राच्या अनुवादात अनेक चुका आहेत, तरीही यांच्याच पाण्यात तुंबा म्हणजे सुकवलेला भोपळा लपवण्याचा प्रयत्न करूनही हे स्पष्ट आहे की परमेश्वर कवियन न व्रजम म्हणजे कवी सारखे आचरण करत फिरतो. तत्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. यावरून परमेश्वर साकार नर आकार असल्याचे सिद्ध झाले. वेदांमध्ये परमेश्वर निराकार आहे, एकदेशीय नाही असे म्हणणाऱ्या महर्षी दयानंदचे अज्ञान आता कुठे गेले? वेदांच्या प्रमाणावरून हे सिद्ध झाले की महर्षी दयानंदला वेदांचे ज्ञान नाही, त्यामुळे तो महर्षीही नव्हता. आर्य समाजी महर्षी दयानंद यांच्या अनुयायांनी केलेल्या अनुवादाची छायाप्रत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18. विशेष स्पष्टीकरण. ही ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18 ची छायाप्रत आहे. त्याचा अनुवाद दयानंदच्या भक्तांनी केला आहे. त्यात हे स्पष्ट आहे की परमेश्वर तिसऱ्या मुक्तिधामात विराजमान आहेत. यात अनुवादकाने महर्षी दयानंदच्या अज्ञानाचा आधार घेऊन अर्थाचा अनर्थ केला आहे. लिहिले आहे की जो ज्ञानयोगी विराजमान आहे. पाठकजन ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 27 मध्ये दयानंदच्या भक्तांद्वारे केलेल्या अनुवादामध्ये वाचले आहे की द्युलोकाच्या तिसऱ्या भागामध्ये परमात्मा विराजमान आहेत. इथे ज्ञानयोगी नाही तर अनुवादकर्त्यांना दयानंदचा सत्यार्थ प्रकाश आडवा आला, म्हणूनच अनर्थ करण्याची हिम्मत केली, जसे की मूळ पाठामध्ये ज्ञानयोगीचा काही संबंध नाही. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 27 मध्ये अनुवादामध्ये स्वतः लिहिले आहे की परमेश्वर द्युलोकाच्या तिसऱ्या पृष्ठावर विराजमान आहेत. येथे देखील वेद मंत्र 18 मध्ये हेच प्रमाण आहे. या ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18 चा अचूक अनुवाद कृपया वाचा. संत रामपालदासजी महाराज यांच्याद्वारे केला गेला आहे. ऋषिमना य ऋषिकृत स्वर्षः सहस्रनितः पदवीः कवीनां तृतीयं धाम महिषः सीशासन सोमो विराजमनु राजतिष्ठुप. ऋषिमना य ऋषिकृत स्वर्षः सहस्रनितः पदवीः कवीनां तृतीयं धाम महिषः सीशा संत सोमः विराजमानु राजती स्तुप. अनुवाद. वेद बोलणारा ब्रह्म म्हणत आहे की जो पूर्ण परमात्मा विलक्षण बालक रूपाने येतो आणि प्रसिद्ध कवीनाम म्हणजे कवींची पदवीही प्राप्त करतो, म्हणजेच एका संताची किंवा ऋषीची भूमिका बजावतो. त्या ऋषिकृत म्हणजे संताच्या रूपात प्रकट झालेल्या परमात्मा यांनी रचलेल्या. सहस्रनितः म्हणजे हजारो वाणी. ऋषिमना म्हणजे संत स्वभावाच्या व्यक्ती अर्थात भक्तांसाठी. स्वर्षाः म्हणजे स्वर्गासारख्या आनंददायक असतात. सोम म्हणजे तो अमर पुरुष म्हणजेच सत्यपुरुष. तृतीया म्हणजे तिसऱ्या मुक्तिधामाची. धाम म्हणजेच सत्यलोकाची. महिषा म्हणजे सुदृढ पृथ्वीची. सीशा म्हणजे स्थापना केल्या. अनु म्हणजे नंतर. संत म्हणजे मनुष्य सदृश संत रूपामध्ये येऊन. स्तूप गुंभज अर्थात घुमटामध्ये उंच टेकडी समान सिंहासनावर. विराजमानु राजती म्हणजेच तेजस्वी भौतिक स्वरूपात म्हणजे मानव सदृश तेजस्वी शरीरात विराजमान आहे. भावार्थ. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 17 मध्ये कबीरदेव बालकाचे रूप धारण करतात असे सांगितले आहे. तो लीला करत मोठा होतो. कवितांद्वारे तत्वज्ञानाचे वर्णन केल्यामुळे त्यांना कवी ही पदवी मिळते, म्हणजेच त्यांना ऋषी संत आणि कवी म्हटले जाऊ लागते. प्रत्यक्षात ते पूर्ण परमात्मा कवीरच आहेत. याला ऋग्वेद मंडल 9 सूक्त 94 मंत्र 1 ने पुष्टी दिली आहे की परमात्मा कवींप्रमाणे आचरण करतो. त्यांनी रचलेल्या अमृतवाणीला कबीरवाणी म्हणजे कबीरवाणी म्हटले जाते, जी भक्तांसाठी स्वर्गतुल्य सुखदायी असते. परमात्मा तिसरे मुक्तिधाम अर्थात सत्यलोक स्थापन करून घुमटातील सिंहासनावर तेजोमय स्वरूपात मानव सदृश शरीरात विराजमान आहेत. या मंत्रात ऋग्वेद मंडल 9 सूक्त 96 मंत्र 18
तिसरे धाम सतलोक म्हटले आहे. जसे एक ब्रह्मचा लोक जे 21 ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे, दुसरे परब्रह्मचे लोक जे 7 शंख ब्रह्मांडांचे क्षेत्र आहे, तिसरे परम अक्षर ब्रह्म अर्थात पूर्ण ब्रह्मचा सतलोक आहे. परमात्मा यांनी सत्यपुरुषाच्या रूपात सत्यलोकात विराजमान होऊन खालील लोकाची रचना केली आहे, म्हणून खालील लोकाची गणना केली गेली आहे. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले प्रमाण संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे. अर्स कुर्स पर सफेद गुंबज है जहां सतगुरु का डेरा. भावार्थ, आकाशातील सर्वोच्च स्थानावर कबीर परमेश्वरजी एका पांढऱ्या घुमटामध्ये विराजमान आहेत. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 27 मध्ये परमेश्वर यांनी योग्य अनुवाद करून घेतला आहे. परमात्मा द्युलोकाच्या 3ऱ्या पृष्ठावर विराजमान आहेत असे स्पष्टपणे तेथे लिहिले आहे. एक देशीय आहे, साकार आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 86 मंत्र 27 ची फोटोकॉपी याच पुस्तकात दिली आहे, जी आपण पाहू शकता. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 82 मंत्र 1 मध्ये स्पष्ट आहे की परमात्मा राजासारखा दर्शनीय आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 1 मंत्र 8 आणि ऋग्वेद मंडल 9 सूक्त 67 मंत्र 26 मध्ये हे स्पष्ट आहे की पुरुष अर्थात परमात्मा तेजोमय शरीराला प्राप्त होतो. या ऋग्वेद मंडलांच्या मंत्रांचे भाषांतर करणारे देखील दयानंदचे शिष्यच आहेत. परमेश्वराने सत्यता समोर आणली. तो अमर परमात्मा जो आपल्या महिम्याची अमृतवाणी कवींप्रमाणे बोलतो, म्हणूनच त्यांना प्रसिद्ध कवींमधूनही एक प्रसिद्ध कवी म्हटले जाते. पण तो केवळ कवीच नाही, तर तो कवी परमात्मा असतो, म्हणजे ज्याला वेदांमध्ये कबीरदेव म्हटले आहे. हेच त्यांचे वास्तविक गुप्त श्रेष्ठ नाव आहे. कबीरदेव, ज्यांना संतांच्या भाषेत कबीर परमेश्वर म्हणतात, त्या ऋषीकृत कबीर देवांद्वारे ऋषी किंवा संताच्या रूपात प्रकट होऊन आपल्या मुखकमळातून उच्चारण करून बनवलेली अमृतवाणी त्या परमेश्वराच्या अनुयायांसाठी स्वर्शाह म्हणजे आनंददायक असते. ते कबीरदेव अर्थात कबीर परमेश्वर 3ऱ्या मुक्तिधामामध्ये विराजमान आहेत. तो एक स्तूप म्हणजे घुमटामध्ये तेजोमय रूपात प्रकाशमान आहे. त्या महान स्थानाच्या अर्थात तेजोमय 3ऱ्या धामाच्या खूप मोठी पृथ्वी बनवून त्यावर विराजमान आहेत.